शहरातली करोडोंची अनधिकृत बांधकामं पाडण्याची ताकद नसलेलं प्रशासन जेव्हा एका गरीब वृद्ध आजीच्या भाजीच्या टोपलीवर आपला रुबाब दाखवतं ना, तेव्हा समजायचं व्यवस्थेतली माणुसकी मरून तिचा कचरा झालाय. घटना आहे बीडची. भर उन्हात पोट भरण्यासाठी रस्त्याच्या कडेला भाजी विकणाऱ्या या आजी. नगरपालिकेचे कर्मचारी येतात आणि त्यांची सगळी भाजी थेट कचऱ्याच्या गाडीत फेकतात. आणि फक्त भाजीच नाही, आजींची छत्री, त्यांच्या जेवणाचा डब्बा आणि कष्ट करून मिळवलेले पैसे सुद्धा कचऱ्यात फेकून देतात. त्या माऊलीने हात जोडले, विनवण्या केल्या, डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण तरीही या निर्दयी माणसांनी कोणतीही महिला कर्मचारी सोबत नसताना त्या वृद्ध आजीला फरफटत नेलं. विचार करा, आपल्या घरातल्या आजीने जर असं रस्त्यावर रडत काड्या गोळा केल्या असत्या तर आपल्याला सहन झालं असतं का? मग या आजीच्या बाबतीत एवढा निर्दयीपणा का? अतिक्रमण हटवा, नियम लावा, मान्य आहे, पण गरिबांना आधी फेरीवाला क्षेत्र द्यायचं सोडून त्यांच्याच पोटावर लाथ मारण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? बड्यांच्या बेकायदेशीर मॉल समोर मान झुकवणारे गरिबांच्या टोपलीवरच आपली दादागिरी का दाखवतात? या अमानुष कारवाईवर तुमचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी सोशल मुलुकला आत्ताच फॉलो करा.